हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी माझी सुटका मंजूर केली. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. माझं बाळ निरोगी होतं आणि मी सुद्धा. मनावरचा मोठा दगड जणू हलका झाला. खन्ना कुटुंब माझ्यासोबत सगळा वेळ होता, पण त्यांनी अजून माझ्याशी खाजगीपणे बोललं नव्हतं. त्यांचा पुढचा निर्णय काय आहे, माझ्यासोबत काय करणार आहेत ते मी ऐकायचं बाकी होतं. मला वाटलं योग्य वेळ आली की ते नक्की बोलतील. कदाचित घरी गेल्यावर. मन्नत आणि विक्रांत यांनी आग्रह धरला होता की आता मी त्यांच्यासोबत राहायला हवं, पण माझ्या मनात अजूनही गोंधळ होता. खरंच ते माझे आईवडील आहेत का, की मी फक्त त्यांच्या श्रेयासारखी दिसते म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला. कदाचित मी खरे त्यांची हरवलेली लेक नसावी. मला जिच्यावर विश्वास होता ती स्त्रीच माझी आई आहे असं मी नेहमी मानत आले होते. तिनं मला कधीच कमी प्रेम दिलं नव्हतं, पण आता सत्य कळल्यावर की मला चोरून नेलं गेलं होतं, माझ्या आत सगळं कोसळलं. मी जगत असलेले आयुष्य खरंच खोटं होतं का? तेवढ्यात आरोही खोलीत आली. श्रेया, कुठे हरवलीस? खूपच दूर निघून गेल्यासारखी वाटतेस, मी हळू आवाजात म्हणाले. मी विचार करत होते, जर DNA रिपोर्ट निगेटिव्ह आला तर? आरोहीने किंचितही शंका न घेता उत्तर दिलं, असं कधीच होणार नाही. मी माझं आयुष्य पणाला लावून सांगते, तू त्यांचीच मुलगी आहेस. का? माझ्याकडून सहज बाहेर पडलं. ती म्हणाली, हे बघ, हेट्रोक्रोमिया हे वारस हक्काने येतं. तुझ्या आधीच्या आईवडिलांना ते नव्हतं, पण खन्ना कुटुंबात आहे. आणि फक्त डोळेच नाही, तुझा चेहरा, हावभाव सगळं सारखंच आहे. आरशात बघ, तुला उत्तर मिळेल. काही क्षण शांत राहून ती पुढे म्हणाली, आणि हेही बघ श्रेया, खन्ना कुटुंबासोबत असताना तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. तुझे डोळे आनंदाने लखलखतात. तू नाकारत असशील तर आतल्या आत तुला जाणवतं हीच तुझी खरी जागा आहे. मी गप्प राहिले. माझ्या मनातलं नाकारणं कदाचित फक्त भीतीमुळे होतं, कारण मान्य करणं म्हणजे हेही मान्य करणं की माझं आयुष्य, माझ्या आईचं प्रेम हे सगळं एका खोट्यावर उभं होतं. आरोहीने हलक्या स्मिताने म्हटलं, थांब, DNA रिपोर्ट बघ, तुला उत्तर मिळेल. माझे डोळे विस्फारले जेव्हा तिनं तिच्या मागे लपवलेला एक लिफाफा बाहेर काढला. तू वाचलास का? मी थरथरत विचारलं. नाही, ती शांतपणे म्हणाली. तो तूच उघडायला हवा. कापऱ्या बोटांनी मी लिफाफा उघडला. कागद बाहेर काढून वाचलं. DNA निकाल 99.99% जुळतं. क्षणात माझ्या डोळ्यातून अश्रू धावत सुटले. हे डोळे आनंदाचेही होते आणि दुःखाचेही. आनंद, कारण 24 वर्षांनंतरही माझे आई वडील मला शोधत राहिले आणि अखेर मलाच सापडले. आणि दुःख, कारण ज्यांनी मला वाढवलं, माझ्यावर प्रेम केलं, त्यांचं आयुष्य एका खोट्यावर उभं होतं, तरीही त्यांच्यावर राग आला नाही. बघितलंस, मी सांगितलं होतं ना आरोही. माझ्या मिठी शिरली. तू अखेर घरी आलीस श्रेया. आता तुला शोधायचं काहीच राहिलं नाही. तू पूर्ण झाली आहेस. मी डोळे पुसले, हलकेसे हसले. मी किती रडगाण झालेय, ती हसून म्हणाली. प्रेग्नेंट बाईचं हेच असतं. आता हसू, कारण तुझं कुटुंब तुझी वाट बघते. मोठ्या गेट्स उघडले. काली लाल सडक लिम्बोझिन प्रचंड आलिशान वाड्यासमोर थांबली. वेलकम होम मिस श्रेया, शॉफर टोपी घालून वाकला. मी हळूहळू दार ढकललं आणि पाऊल आत टाकलं. वेलकम होम श्रेया, संपूर्ण खन्ना कुटुंबाचे एका स्वरात ओरडत माझं स्वागत केलं. मी घशातला गोळा गिळला आणि वर बघून हसले. कुटुंब आता माझं कुटुंब होतं. त्यांनी मला मनापासून आपलं मानलं होतं. आयुष्यात कितीही संकट आली तरी देवाने माझ्यावर कृपा केली होती. माझ्या गर्भातील बाळ आणि हे सगळं प्रेमळ कुटुंब, मी ही त्यांची मोठी देणगी होती. तू इथे आलीस म्हणून मला खूप आनंद झाला गं. आजी माझ्याकडे आली, गालावर अलगद किस दिलं आणि हसली. तू मला पुन्हा तरुण केलंस. तुम्ही काही म्हाताऱ्या नाहीत, मी हसत म्हणाले. खरं सांगायचं तर तुम्हाला पाहून लोक म्हणतील की तुम्ही माझी आई आहात. कोणीच विश्वास ठेवणार नाही की तुम्ही 60 वर्षाच्या आहात. आजीच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी खुललं. माझ्या एकुलत्या एक नातीकडून असं ऐकून मला फारच अभिमान वाटतो. असं म्हणून आम्ही मन्नत आणि विक्रांतजवळ गेलो. शेवटी तू आलीस श्रेया. मन्नतने मला मिठीत घेतलं. जणू वर्षांवर्षाची ओढ एकदम ओसंडून वाहू लागली. इतक्या वर्षाचं रिकामेपण भरून काढू. तुला आम्ही राजकुमारीसारखं जपणार. तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि नंतर ती बाजूला झाली, जेणेकरून विक्रांतला त्यांचा क्षण मिळावा. विक्रांत, जो मितभाषी होता, मला घट्ट कवेत घेत म्हणाला, आता तू आमची राजकुमारी आहेस. तुला पुन्हा कधीच कोणी दुखावणार नाही. यानंतर माझे 6 भाऊ एक एक करून पुढे आले आणि मला मिठ्या मारल्या. वेलकम होम, त्यांच्यातील सगळ्यात मोठा भाऊ म्हणाला. त्याच्या व्यक्तिमत्वात जबाबदारीचा आणि नेतृत्वाचा भाव होता. मी थोडीशी लाजून स्मित केलं. तो पुढे म्हणाला, कोणी विचार केलाही नसता की तू खरोखरच आमची बहीण निघशील. खरंच जीवन आश्चर्याने भरलेलं आहे. क्षणात माझ्या मनात आठवण
नक्की झाली. पहिल्यांदा त्या रेस्टॉरंटमध्ये त्याला पाहिलं होतं. त्याने आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे पाहिलं होतं. माझा पहिला ठसा, तो फारच देखणा आहे आणि त्याचा ठसा, मी त्याच्या आजीसारखी दिसते. त्यावेळी मला वाटलं तो माझी थट्टा करतोय, पण आता कळलं की तो खरंच सत्य बोलत होता. मग तो म्हणाला, मी आरव, मोठा भाऊ आणि हो, घरातील सगळ्यात देखणा मुलगा. बाकी भाऊने लगेच कुरकुर केली, माफ कर, पण ते मी रेयांश आहे. दुसरा भाऊ म्हणाला, मी दुसरा भाऊ, माझ्या नावातच राजेपणा आहे, मग मीच सगळ्यात देखणा. त्यावर तिसरा भाऊ खाकरून पुढे म्हणाला, मी ईशान, मी या दोघांसारखा देखणा नाही, पण यांच्यापेक्षा खूप हुशार आहे आणि मला वाटतं बुद्धिमत्ता दिसण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे. कोणाला मूर्ख म्हणतोयस, आरव चिडून म्हणाला. रेयांशने लगेच चिमटा काढला. अरे पुस्तक वेड्या, तुझं नाक पुस्तकातच अडकलंय म्हणून तुला डेटही मिळत नाही. मी ओठ चावून हसू दाबत होते. ते भांडत होते, पण त्यांच्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणखी एक भाऊ पुढे आला. हसताना त्याच्या गालावर खोल खळ्या उमटल्या. मी ईशान, मला नेहमी एक मोठी बहीण हवी होती आणि आज माझी प्रार्थना खरी झाली. मग त्याने बाजूला उभ्या असलेल्या 2 शांत भावांकडे इशारा केला. हे आहेत विवान आणि रियान. हे जुळी भावंड आणि आमच्यातील धाकटे. खरं सांगायचं तर हे दोघे आरव आणि रेयांशपेक्षाही जास्त देखणे आहेत. बिलकुल नाही, आरव आणि रेयांश एकदम म्हणाले आणि लगेचच दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. मुलांनो, पुरे झालं आता. बहिणीला थकवा आलाय, तिला आरामाची गरज आहे, आजीने मध्येच हळू आवाजात सांगितलं. तिने माझा हात धरला आणि भव्य जिन्याकडे वळली. चल ग, मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. मन्नत आणि विक्रांत तुझ्या मैत्रिणीची काळजी घेतील. मी काहीच हरकत घेतली नाही. मला खरोखरच विश्रांती हवी होती. गेल्या कित्येक दिवसात मी झोपलेच नव्हते. जिन्यावर चढता चढता मी विचारलं, आराम केल्यानंतर आपण काय बोलणार आहोत? आजीने माझ्याकडे गूढ हसून पाहिलं. तुझ्या भविष्याबद्दल ग.